नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण साईबाबांच्या गुरुवारच्या अद्भुत चमत्कारी व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच हे व्रत कसे करायचे, हे व्रत केल्याने काय होते, किती करायचे, यामुळे आपल्याला कुठलं फळ मिळतं आणि याची पूजा कशी करायची, पूजा करण्याची योग्य विधी काय आहे, पद्धत काय आहे आणि हे व्रत झाल्यानंतर याचे उद्यापन कसे करायचे, त्यानंतर काय नियम पाळायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% मिळतील। आणि हो, जर आपल्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि पाहायला आवडत असतील तर तुम्ही समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठले नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच येईल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा याचा लाभ व्हावा। आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण आज सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात। आशा आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल। चला तर या व्रताची माहिती विधी जाणून घेण्याच्या आधी आपण थोडं साईबाबांची महिमा बघूया, त्यांची थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर शिर्डी गावी लिंबाखाली तरुणपणी प्रकटले साई। कोणत्याही प्रकारचे पीठ, आसन, गादी, वारसा याची स्थापना त्यांनी केली नाही किंवा त्यांनी आपला उत्तराधिकारी सुद्धा नेमला नाही। असे अनोखे संत म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा। श्री साईबाबांचा जन्म आणि त्यांचे मातापिता याविषयीची माहिती अंधारातच आहे। साईबाबांच्या भक्तांमध्ये सुद्धा दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला दिसतात। ते हिंदू होते का मुस्लिम, हे ते दोन मतप्रवाह आहे। ते प्रकट झाले तेव्हा त्यांचे वय 16 वर्षाचे होते, पण ते त्यावेळी सुद्धा पूर्ण ज्ञानी होते। आचरण पूर्णतः महात्म्यास शोभेल असे त्यांचे होते। ते त्याग आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत रूप होते। ते एका फुटक्या मशिदीत वास्तव्य करीत आणि त्याला ते द्वारकामाई असं म्हणत। सर्वांसाठी त्यांचा एकच उपदेश होता, राम आणि रहीम एकच असून त्यांच्यात किंचितही फरक नाही। मग तुम्ही त्यांचे अनुयायी वेगवेगळे होऊन का निष्कारण परस्परात भांडत आहात? अज्ञानी बालका हो, एकता साधा आणि एक दुसऱ्यासोबत मिळून मिसळून राहा, असं ते नेहमी सांगत होते। श्री साईबाबांकडे आपल्या भक्तांच्या स्वप्नात प्रकट होण्याची शक्ती होती, तसेच त्यांना अन्नपूर्णा सिद्धी होती। बाबांच्या जीवन कार्यात त्यांच्या अद्भुत चमत्कारांच्या अनेक कथा प्रचलित आहेत। त्यांची आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी असायची। श्री साईबाबांनी समाधी घेतल्यानंतरही त्यांच्या अनेक लीला पाहायला मिळाल्या आहेत। आजही त्या आपल्याला अनुभवता येतात। यातून हेच सिद्ध होतं की बाबा आजही आहेत। पूर्वीप्रमाणेच आपल्या भक्तांच्या सहाय्यासाठी ते धावून येतात। म्हणूनच भक्तांनी समस्त चेतना, इंद्रिये, शरीर आणि मन एकाग्र करून बाबांच्या पूजेने आपल्या शुभ कामांची पूर्ती करून घ्यावी। सुख आणि समृद्धी प्राप्तीचा हा एक उत्तम असा मार्ग आहे। प्रभू श्री साई आपण दया करून आशीर्वाद द्यावेत की जो कोणी साईबाबांचे हे व्रत पूर्ण करेल आणि आपल्या भक्तीत लीन राहील, त्यांच्या सर्व मनोकामना बाबा तुम्ही नक्कीच पूर्ण करा। बाबा फक्त तुम्हास प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन राहण्यासाठी तुमचे हे अद्भुत व्रत आज मी सर्वांना सांगत आहे। चला तर मंडळी, जाणून घेऊया या व्रताविषयी। श्री साईबाबांचे हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे आपल्याला काय फळ प्राप्त होते, तर आपण हे व्रत संतती प्राप्तीसाठी करू शकतो, कार्यसिद्धीसाठी करू शकतो, वर व वधू प्राप्तीसाठी सुद्धा करू शकतो। त्याचप्रमाणे
धनप्राप्तीसाठी आपण हे व्रत करू शकतो. आणि बऱ्याच दिवसापासून जर समजा तुम्हाला साई दर्शनाची इच्छा असेल आणि तुमचं काहीतरी अडचण येत असेल, ते दर्शन होत नसेल, तर ते दर्शन व्हावं म्हणून देखील तुम्ही हे व्रत करू शकतात. तुम्ही मनाच्या शांतीसाठी किंवा तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला परीक्षेत यश येण्यासाठी, एखाद्या रोगाचं निवारण करण्यासाठी, तुमच्या घरात कोणी आजारी असेल त्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मनात जी कुठली इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे व्रत नक्कीच करू शकता. तर हे साईबाबांचे व्रत अत्यंत चमत्कारिक व्रत आहे. तर या व्रतास तुम्ही कुठल्याही गुरुवारी सुरुवात करू शकता. गुरुवारी तुम्ही पहाटे किंवा संध्याकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्रे धारण करा. आणि ह्या व्रताला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्ही तळहाताच्या आकारा एवढे, म्हणजे आपला तळहात जेवढा असतो तेवढ्या आकाराचं एक नवं कोरं पांढरं कापड घ्यायचं आहे. ते आपल्याला थोड्या वेळ हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवायचं आहे. थोड्या वेळ भिजवल्यानंतर ते आपल्याला वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर पूर्व दिशेला म्हणजे पूर्वेस एक स्वच्छ कपडा अंथरून एक आसन ठेवायचं, म्हणजेच आपण एक पाट मांडू शकतो आणि त्यावर आपण एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याच्यावर टाकायचं आहे. आणि त्यावर आपण साईबाबांची मूर्ती किंवा चित्र स्थापन करायचं आहे. तिथे छान दिवा धूप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण साईबाबांना कुंकुम आणि चंदनाचा तिलक करायचा आहे आणि ताज्या फुलांची माळ सुद्धा त्यांना आपण अर्पण करायचे आहे. तर तिथे आपण एखादं फळ किंवा एखादा गोडीचा पदार्थ सुद्धा ठेवू शकतो. आणि तोपर्यंत हे करेपर्यंत आपलं हळदीत भिजवलेला जो कपडा आहे तो सुकला असेल तर आपण त्यात एक नाणं ठेवायचं आहे. 1 रुपये 2 रुपयाचं जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते नाणं आपण त्याच्यात ठेवायचं आहे. आणि ज्याकरता तुम्ही हे व्रत करणार असाल, म्हणजे जे कार्य आपण मनात जी इच्छा आहे आपली, ती इच्छा किंवा ज्या कार्यासाठी आपण करत आहोत ते निर्विघ्नपणे पार पाडावं अशी भावपूर्वक प्रार्थना बाबांच्या चरणी करावी. आणि ते नाणे त्या कापडात ठेवावे आणि त्याची गाठ बांधून घ्यावी. आणि ते जे नाणं आणि आपण जे ते गाठ बांधतो ते आपल्याला श्री साईबाबांच्या चरणी ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्या कुवतीनुसार म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपल्याला जमेल तसं आपण 5, 7, 9, 11 किंवा 21 गुरुवारचा व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे. आणि हे सर्व पहिल्या गुरुवारीच करायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही जर 5 गुरुवार व्रत करण्याचा संकल्प जर केला तर आपल्याला 5ही गुरुवारी अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे. आणि ते जे नाणं तुम्ही कापडात बांधणार आहात ते नाणं फक्त तुम्हाला पहिल्या गुरुवारीच बनवायचं आहे आणि पहिल्या गुरुवारीच फक्त संकल्प करायचा आहे. आणि ते साईबाबांच्या चरणी प्रत्येक गुरुवारी तेच ठेवायचं आहे. आणि तुम्हाला असाही प्रश्न पडेल की मग गुरुवारी आपण गुरुवार म्हणजे आपला पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी आपण जेव्हा पूजा उचलू तर ते काय करायचं, कापडात ठेवलेलं नाणं तर ते काही नाही, आपल्या देवाऱ्यात जर साईबाबांची मूर्ती असेल किंवा आपण जी पूजा मांडताना जो फोटो किंवा जी मूर्ती ठेवली असेल ती देवाऱ्यातलीच असणार आहे. तर देवाऱ्यात ती मूर्ती किंवा फोटो आपण जिथे ठेवू तिथेच ते आपलं नाणं आपल्याला ठेवायचं आहे. तर आता ते नाणं त्या कापडात बांधून बाबांच्या चरणी ठेवल्यानंतर संकल्प केल्यानंतर, म्हणजे किती गुरुवार करायचे याचा संकल्प केल्यानंतर तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतच असेल हे जे श्री साईबाबा व्रतकथेचं जे छोटंसं पुस्तक आहे ते तुम्हाला लागणार आहे. कारण की ह्या सर्व म्हणजे ह्या पुस्तकात हे जे सर्व या पूजेची विधी आहे, याचे नियम आहेत किंवा याची जी व्रतकथा आहे ती यात दिलेली आहे. छोटीशी व्रतकथा आहे. आपल्याला ही कथा त्या दिवशी वाचायची आहे म्हणून हे पुस्तक तुम्हाला लागेल. तर तुम्ही कुठल्याही पूजेचं सामान मिळतं त्या दुकानात गेलात तर तुम्हाला तिथे हे पुस्तक मिळून जाईल. किंवा काही ठिकाणी साईबाबांचं मंदिर असतं त्याच्या बाहेर सुद्धा हे पुस्तकं विकायला असतात. किंवा जर तिथे नाहीच मिळालं तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारख्या ॲपवरून सुद्धा ते ऑर्डर करू शकता.
ही पूजा मांडून झाल्यानंतर मग तुम्ही साईबाबांची मूर्ती किंवा जी प्रतिमा ठेवली असेल पूजेत तिला सर्वात पहिल्यांदा प्रणाम करायचा आहे. तुम्ही फुलं अर्पण करायचे आहे श्री साईबाबांना. आणि त्यानंतर या पुस्तकात जे तुम्हाला समोर दिसतंय त्या पुस्तकात तुम्हाला साईबाबांची जी नामावली आहे ती मिळेल, ती तुम्हाला वाचायची आहे. त्याचा पहिले तुम्हाला पाठ करायचा आहे. त्यानंतर श्री साईबाबा व्रत कथेचे 6 अध्याय आहे ते तुम्हाला वाचायचे आहे आणि श्री साईबाबांचं ध्यान करायचं आहे. अध्याय म्हणजे त्या छोट्या छोट्या, म्हणजे प्रत्येकाला साई भक्तीचा कसा अनुभव आलेला आहे ते छोटे छोटे फक्त कथाच्या रूपमध्ये अध्याय मराठीतल्या अतिशय सोप्या भाषेत आहेत. खूप मोठं किंवा खूप अवघड नाही आहे, लगेच 15 मिनिटात वाचून होतात. आणि त्यानंतर साईबाबांचं ध्यान केल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरतीसुद्धा याच पुस्तकात दिलेली आहे. आणि कथा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे, म्हणजेच मग तुमची कथा जी आहे ती समाप्त होईल. आणि प्रसाद श्री साईबाबांना आपल्याला अर्पण करायचा आहे आणि घरीसुद्धा तो सर्वांना द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आणि आरती करतानाच आपण साईबाबांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आपण साईबाबांना नैवेद्यासाठी खिचडी, कढी, त्याचप्रमाणे ठेचा आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवू शकतो. प्रत्येक गुरुवारी हाच नैवेद्य आपण दाखवायचा आहे, कारण साईबाबांना ते अतिशय प्रिय आहे त्यामुळे. आणि या अशा प्रकारे आपला जो हा विधी आहे, जी पूजा आहे ती एका गुरुवारची पूर्ण होते. आणि तुम्ही जेवढे गुरुवार करणार असाल, जेवढा तुम्ही संकल्प घेतला असेल तसं तुम्ही असं प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. या व्रताचं जे परिणाम आहे ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अत्यंत लवकर दिसू लागतात. मनोमनी अपार शांतीचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. हे व्रत करण्याने येणारे सर्व जे विघ्न आहे ते दूर होतात. जीवनात आपल्या सरलता, सद्बुद्धी आणि पवित्रताही येते. घरातील गरिबी दूर होते आणि क्लेश, दुःखे, दोष सगळं दूर होतं आणि घरात आनंद आणि उल्हास यांचे आगमन होते. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हे व्रत केल्यास आपल्याला आर्थिक, सामाजिक, मानसिक अडचणी आणि बाधा निश्चितपणे दूर होतात. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा हे साईबाबांचे व्रत नक्की करा. हे व्रत तुमचे सुद्धा पुण्य वाढेल, तुम्हाला सुद्धा सुख समृद्धी नक्कीच देईल. तर ही होती या व्रताची पूजा. चला तर मग आता आपण जाणून घेऊ की या व्रताचे नियम काय आहेत. नियम अगदी साधे आणि सोपे आहेत. तर हे व्रत करताना साई भक्तांनी अत्यंत प्रेमाने तसेच श्रद्धापूर्वक श्री साईबाबांचे व्रत केले पाहिजे. हे नेहमी ध्यानात ठेवायचं की मनात वैरभाव ठेवून साईबाबांकडून कुठलीही आपल्याला प्राप्ती होणार नाही. हे सोपे व्रत कोणीही, स्त्री असो, पुरुष असो किंवा लहान मुलंसुद्धा करू शकतात. व्रत सुरू करतानाच आपण 5, 7, 9, 11 किंवा 21 गुरुवार व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं की व्रत करताना खूप भुकेलेलं सुद्धा राहायचं नाही. फळ आहार करूनसुद्धा आपण हे व्रत करू शकतो. आणि तसंच गोड किंवा तिखट असं कुठलं ही बंधन ह्या व्रताला नसतं. म्हणूनच मी म्हटलं की या व्रताचे सोपे उपाय आपण बघूया. आणि खरंच हे अतिशय सोपे व्रत आहे, पण खूप चमत्कारी आहे. आपण ठरवलेल्या प्रत्येक गुरुवारी विधीपूर्वक व्रत केल्याने इच्छित फलप्राप्ती आपल्याला होतेच. हे व्रत कोणत्याही गुरुवारी बाबांच्या प्रतिमेसमोर आपण अगरबत्ती, दिवा लावून प्रारंभ करता येतो. ज्या कार्याच्या सिद्धीसाठी व्रत करत आहोत आपण, त्या कार्यासाठी बाबांकडे मनोमनी आपण पवित्र हृदयाने नेहमी प्रार्थना करत राहायची आहे. हे व्रत करताना सूतक, पातक, श्राद्ध गोष्टी पाळायलाच हवात असे काही नाही. व्रत सुरू असताना जर बाहेरगावी जावे लागले तर तो व्रत सोडून पुढील गुरुवारपासून आपण हा व्रत नियमितपणे पुढे चालू ठेवू शकतो. काही कारणाने जर समजा एखादा गुरुवार व्रत करणे आपल्याला शक्य झाले नाही तर काही शंका मनात न आणता पुढील गुरुवार आपण हे व्रत करू शकतो. आणि समजा एकदा आपली काही इच्छा मागितल्यानंतर ती पूर्ण झाली तर आपण एकदा व्रत केल्यानंतर ते पुन्हा नव्याने सुद्धा त्याची आपण सुरुवात करू शकतो. हे व्रत अतिशय सोपे आहे, त्याचे नियम देखील अतिशय सोपे आहे. परंतु आपल्याला हे व्रत करताना
पवित्र मनाने, शुद्ध मनाने करायचे आहे, तरच आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे. आता हे व्रत झाल्यानंतर याचे उद्यापन कसं आणि कधी करायचं, तर आपण ठरवलेले गुरुवार आपले पूर्ण झाल्यानंतर या व्रताचं आपल्याला उद्यापनसुद्धा करावं लागतं. या दिवशी आपण काही गरिबांना जेवण घालू शकतो. तर या व्रताचं उद्यापन आपण 2 पद्धतीने करू शकतो. काही लोक याचं घरी उद्यापन करतात किंवा काही मंदिरात जाऊन करतात. तर घरी समजा आपण केलं तर आपण 11-21 म्हणजे जसं आपण बाकीच्या व्रतांचं जसं उद्यापन करण्याच्या वेळेस सौभाग्यवती महिलांना किंवा कुमारिकांना बोलवतो तसंच आपण बोलवू शकतो. आपल्या यथाशक्तीनुसार 7, 11, 21 जसं तुम्हाला शक्य होईल तसं त्यांना भोजन देऊ शकतो. त्याचप्रमाणे भोजन दिल्यानंतर आपण त्यांची कुमारिका पूजनाच्या वेळेस जसं पाय वगैरे धुवून पूजा करतो तशी छान पूजा करायची आहे. त्यांना फळ आणि आपण ज्या पुस्तकातून हे व्रत केलं आहे त्याच्या प्रतिसुद्धा आपल्याला वाटायचे आहे. पण ते वाटण्याच्या आधी आपल्याला त्या पुस्तकाचा जो मुख्य पृष्ठ आहे त्याच्यावर जो साईबाबांचा फोटो आहे, त्या जे तुम्ही पुस्तक देणार आहात दुसऱ्याला, त्या पुस्तकावर तुम्ही एक चंदनाचा टिक्का लावायचा आहे एक फळ घेऊन. आणि जसं आपण ओटी भरतो तसं प्रत्येकाला द्यायचं आहे. याचा उद्देश फक्त एवढाच की आपण ज्याप्रमाणे हे व्रत केलं आणि आपल्याला फळ मिळालं तसंच लोकांनासुद्धा या व्रताबद्दल माहिती व्हावी आणि त्यांचीसुद्धा इच्छा पूर्ण व्हावी, त्यांनासुद्धा यातून फळ मिळावं. त्यामुळे फक्त हे पुस्तक आपल्याला वाटायचं आहे. आणि असंच आपण मंदिरात जाऊन देखील करू शकतो. जो काही भोजन आपण घरात बनवणार आहे, जे काही अन्न आपण घरात बनवणार आहे तेच आपण मंदिरात घेऊन जायचं आहे. आणि मंदिरात येणारे जे भक्त असतील त्यांना आपण तो प्रसाद आणि पुस्तक आणि फळ द्यायचं आहे. आपण जितकं जास्त देऊ तितकं जास्त लोक ते करतील आणि त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि या विधीप्रमाणे जर आपण व्रत आणि उद्यापन केलं तर आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतील. याबाबत कुठलीही शंका नाही. फक्त मनात शुद्ध भावना ठेवायची, शुद्ध भावनेने हे व्रत करायचं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही साईबाबांची व्रतकथा व साईबाबांचे हे व्रत मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. सर्वांना ओम साईराम आणि जय महाराष्ट्र.